तुझी माझी यारी भाग 15. तर मित्रांनी मैत्रिणींनो, तुम्ही जर भाग 14 बघितलं नसेल तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. सावी कॉलेजमधून घरी आली होती आणि आभाबद्दल विचार करत होती. पण तेवढ्यात तिला आभाचा कॉल येतो. ती पटकन कॉल उचलते. आभा, तू नाराज नको हो. तू जेव्हा नाराज असतेस ना आभा, मला अजिबात ठीक नाही वाटत. सावी म्हणाली. मला बोलू देशील का? आभा म्हणाली. बोल. सावी म्हणाली. मी थोडी नाराज होती, पण आता मी बिलकुल ठीक आहे. माझी काळजी नको करू तू. आभा म्हणाली. ही तर चांगली गोष्ट आहे आभा, पण तू कॉलेजमधून अशी अचानक गेली. तुझ्या गेल्यानंतर मला करमत नव्हतं. मी एकटीच होती. तू मला अशी एकटी सोडत जाऊ नकोस. सावी नाराज होत म्हणाली. ठीक आहे, यानंतर नाही सोडत तुला एकटी. आभा म्हणाली. दोघी बोलतच असताना सावीच्या रूमच्या दरवाज्यावर ऋषी नॉक करतो. सावी त्याला आत ये म्हणते. ऋषी आतमध्ये येऊन सावीजवळ बसतो. सावी, 2 दिवसांनी तुझा बड्डे आहे. आभा पण हे ऐकत असते, कारण सावीने कॉल कट केलेच नव्हते. ऋषी ब्रो, तुला कसं माहीत? सावी म्हणाली. तू माझी एकुलती एक बहीण आहेस आणि मलाच तुझा बड्डे माहीत नसेल असं का शक्य आहे? तू विसरली की बालपणी आपण सोबत राहत होतो. तर तू बड्डेच्या 2 दिवस आधीच आपला बड्डे गिफ्ट मागत होती की तुला गिफ्टमध्ये काय पाहिजे? ऋषी म्हणाला. सावी बालपणीच्या गोष्टी ऐकून तिला सर्व आठवते. मला आठवले सर्व, परंतु तू मला अचानक बड्डे गिफ्टबद्दल का बोलत आहेस? बड्डेला तर वेळ आहे. सावी म्हणाली. अचानक कुठं सावी? मी प्रत्येक वेळी असंच करतो. मी तुझ्या बड्डेच्या 2 दिवसाआधीच गिफ्ट पाठवतो. ऋषी म्हणाला. सावीला आठवते की ते सर्व गिफ्ट 2 दिवस आधीच येत होते, पण ते कोण पाठवत होते ते तिला माहीत नव्हते. त्या गिफ्टमध्ये तिचे फेवरेट फ्लेवरची पेस्ट्री केक असायचे, पण तिने त्या गिफ्टबद्दल आपल्या पप्पांना कधी विचारलेच नव्हते. तिचे पप्पाच तिला ते गिफ्ट देत होते असे तिला वाटायचे. ब्रो, ते गिफ्ट तू पाठवत होतास? आय एम सॉरी ब्रो, मला माहीत नव्हते. सावी म्हणाली. हो, मीच पाठवायचो ते गिफ्ट, तुझे फेवरेट पेस्ट्री केक. ऋषी हसून म्हणाला. अंकल इथं नाहीत तर मीच तुझ्या बड्डेची अरेंजमेंट करतो, चालेल ना तुला? असा विचार नको करू तू की तुझे पप्पा नाहीत म्हणून बड्डे होणार नाही. हा तुझा ऋषी ब्रो आहे, तोपर्यंत कसलीच टेन्शन घ्यायचं नाही, ओके? ऋषी म्हणाला. हे सर्व ऐकून सावी ऋषीला मिठीच मारते आणि बोलते. आय लव्ह यू ब्रो. मला वाटत होते की तू मला सुद्धा आधीसारखा प्रेमच नाही आणि बोलतो. आय एम सॉरी ब्रो. मी आपल्या छोट्या तुला समजले नाही विसरू. सावी कधीच होणार नाही. आणि हो, सॉरी म्हणायची काही गरज नाही. भाऊ आहे मी तुझ्यासाठी एवढं तर करूच शकतो. आभासुद्धा त्यांची सर्व गोष्टी ऐकत होती. ती खुश होते दोघांसाठी आणि स्माईल करते. आभा कॉल कट करते. ऋषी, मला पण सॉरी म्हणायची आहे तुला. इकडे रोहन आपल्या घरी बेडवर पसरला होता, पण झोप काही त्याला लागत नव्हती. राहून राहून आभाचेच विचार त्याला येत होते. आभा, तू काहीतरी माझ्यापासून लपवत आहेस. ऋषी तुला त्रास देत असेल, पण सांगत नाहीस तू मला. कॉल करू का? तो आभाला कॉल करण्यासाठी मोबाईल हातात घेतच होता. पण खूप रात्र झाली आहे. उद्याच कॉलेजमध्ये ऋषीच्याही आधी जाऊन बोलतो तिच्याशी. ऋषी आला की बोलणं होणार नाही तिच्याशी, असं विचार करून तो झोपी जातो. सकाळी आभा आज लवकरच उठली आणि आवरून देवाला प्रार्थना करू लागली. हे गणू बाप्पा, मी ऋषीबद्दल चुकीचे विचार करत होती, पण माझ्या मनात ही गोष्ट सुरू आहे की त्याला सॉरी म्हणून टाकू. तो माझी मजाक उडवो अथवा मला सॉरीच्या बदल्यात कोणतीही शिक्षा देवो, कारण थोडासा इडियट आहे तो. तो केव्हाही काहीही करू शकतो. तर प्लीज गणू बाप्पा सांभाळून घे. आभा मग कॉलेजला जायला निघते. सावी तिच्या आधीच कॉलेजात पोहोचली होती. ती आभाची वाट पाहत होती. जशी आभा तिला दिसते ती तिच्याजवळ जाते. दोघी भेटतात आणि बोलायला लागतात. आज तर खूप खुश आहेस तू. तुझा बड्डे येत आहे, आभा म्हणाली.
हो यार, मी खूप खुश आहे आज. यावेळेसचा बड्डे माझ्यासाठी खूपच स्पेशल आहे. कारण ह्यावेळी मी आपला बड्डे आपल्या ब्रोसोबत सेलिब्रेट करणार आहे. तुला तर माहीत आहे मी आणि ऋषी बालपणी किती मस्ती करायचो. ती मग आभाला काल रात्रीच्या सर्व गोष्टी सांगतोय. आभाला ते सर्व माहीतच होते. आभा स्माईल करते. ओ लाडक्या भावाची लाडकी बहीण म्हणजे भाऊ भेटला तर बेस्ट फ्रेंडला विसरली तू. मला आत्ता ना ऋषीची जळण व्हायला लागली आहे. माझ्या बेस्ट फ्रेंडला आपल्या साईडला घेतलं त्याने, आभा म्हणाली. तसं नाही आभा, तूही माझ्यासाठी तेवढीच इम्पॉर्टंट आहेस जेवढा की ऋषी, सावी म्हणाली. ओके ओके, समजलं मला. ऋषी आला का कॉलेजमध्ये? मला बोलायचे आहे त्याच्याशी, आभा म्हणाली. सावी गोंधळून तिला पाहते आणि म्हणते, तू केव्हापासून त्याच्याशी बोलायला लागली? तुला तर त्याचा चेहराही पाहणे आवडत नव्हते आणि आज विचारते, ऋषी आला का? व्हेरी इंटरेस्टिंग, सावी म्हणाली. तू वेगळा अर्थ नको काढू. मला फक्त सॉरी बोलायचे आहे त्याला, बस, आभा म्हणाली. नाही, तो आला नाही अजून. थोड्या वेळाने येईल तो, सावी म्हणाली. दोघी बोलत असताना त्यांना मागून कोणीतरी घाबरवतो. त्या दोघी एकदम शॉक होतात. मागे वळून पाहतात तर मिहीर असतो. मिहीर त्यांना असं घाबरलेलं पाहून खूप हसतो. दोघींना खूप जास्त राग आलेलं पाहून मिहीर सॉरी म्हणतो. त्या दोघी त्याला रागानेच बघत होती. मिहीर त्यांना मनवण्याचा प्रयत्न करत होता. सॉरी ना यार, मी फक्त मस्ती करत होतो. मिहीर आपले कान पकडून सॉरी म्हणत होता. पण त्या काहीच रिस्पॉन्स करत नव्हत्या. मिहीरला वाटलं की दोघी खूप सिरियस झाल्या वाटतं. प्लीज देवीयो, माफ करा मला, मिहीर हात जोडून आणि डोकं खाली वाकवून सॉरी म्हणतो. मग त्या दोघी त्याला पाहून जोरजोराने हसत असतात. म्हणजे तुमचे हे नाटक होतं, मिहीर म्हणाला. तुला काय वाटते, तूच घाबरवू शकतोस आणि मस्ती तूच करू शकतो, सावी म्हणाली. दोघेही मिहीरची खिल्ली उडवतात. आभा तू पण? सावी काय कमी होती, मिहीर म्हणाला. अरे यार, आम्हालाही वाटलं तुझी थोडी मजाक करावी. तू केव्हा आलास आणि काल का नाही केला तू, आभा म्हणाली. मला सरप्राईज द्यायचे होते तुम्हा दोघींना. आधीच सांगितलं असतं तर पूर्ण मजा किरकिरा झाला असता. आणि असं अचानक मला समोर बघून आनंद झाला की नाही, मिहीर म्हणाला. तुला पाहून आनंदी तर आहोतच आम्ही, आभा म्हणाली. मिहीर खुश होतो. तेवढ्यात रोहन त्यांच्याजवळ येतो. आभा आणि सावीला तो हॅलो बोलतो आणि मिहीरकडे पाहतो. मिहीरही त्यांच्याकडे पाहत होता. मिहीर विचार करतो, हा हँडसम बाय कोण आहे यार? आभासोबत हसून हसून बोलत आहे. रोहन आणि मिहीर आज पहिली वेळ एकमेकांना पाहत होते. रोहन हा मिहीर चव्हाण, माझा आणि सावीचा फ्रेंड. मिहीर हा रोहन. रोहन आहे आपला सिनियर आणि आमचा फ्रेंडसुद्धा, आभा म्हणाली. हा आमचा डफर फ्रेंड आहे. काही वेळासाठी दिल्लीला गेला होता, सावी म्हणाली. रोहन मिहीरला हॅलो म्हणतो. मिहीरही त्याला हॅलो बोलून शेक हँड करतो. मिहीरला रोहनला पाहून अजिबात चांगले वाटत नव्हते. त्याला थोडा डाऊट होता की आभाला पसंत तर नाही करत हा. आभा मला बोलायचे आहे तुझ्याशी, रोहन म्हणाला. काय बोलायचे आहे, आभा म्हणाली. त्या दोघांना बोलताना पाहून मिहीर त्यांना घूरत होता. एकट्यात बोलूया का? मला काही इम्पॉर्टंट बोलायचे आहे, रोहन म्हणाला. आभा मनात विचार करते की रोहनला त्या रात्रीबद्दल तर बोलायचे नसेल, की मला त्याच्याशी काहीतरी बोलायचे होते, पण मी काहीच बोलली नाही. आभा तू खूप विचार करते. असं काहीच नसेल, कदाचित दुसरी गोष्ट असेल. ठीक आहे चल, आभा म्हणाले. मिहीर जेव्हा हे ऐकतो तो आपले डोळे मोठे करून बोलतो. काय एकट्यात? तो थोड्या मोठ्याने बोलल्याने ते तिघेही ऐकतात आणि मिहीरकडे पाहतात. मिहीर काय झालं, काही प्रॉब्लेम आहे का, आभा म्हणाले. आभा तू कोणत्याही मुलासोबत एकटी नको जाऊ, मी येतो तुझ्यासोबत, मिहीर म्हणाला. काय, रोहन त्याला पाहून म्हणाला. सावी मिहीरला बाजूला करते. हा थोडा पागल आहे. आभा तू जा रोहनशी बोल, मी आणि मिहीर क्लासला जाते, असं म्हणून सावी मिहीरला पकडून खेचत नेते. मिहीर रागावतो पण सावी काही ऐकत नाही. तर मित्रांनी मैत्रिणींनो, हा भाग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि लाईक शेअर करायला विसरू नका. थँक्यू.